Today we will see shape of liquid drop on a solid surface, and another topic is effect of impurities on surface tension and effect of temperature on surface tension. Please like and subscribe my channel. So for shape of liquid drop we have to consider that a drop of liquid is fall on a solid surface. म्हणजे आपण कन्सिडर करू की एक सॉलिड सरफेस आहे आणि त्या सॉलिड सरफेस वरती आपण काय करतोय, एक लिक्विड ड्रॉप त्याच्यावरती पाडतोय. तर जेव्हा आपण कोणताही लिक्विड ड्रॉप किंवा एखादा कोणताही लिक्विड जेव्हा मी सॉलिड सरफेस वरती पाडेल तर त्याची प्रॉपर्टी काय असेल की तो लिक्विड एकतर सॉलिड सरफेस वरती पडल्यानंतर स्पेरिकल शेप घेईल किंवा काही प्रमाणामध्ये पसरेल किंवा टोटली पसरेल. ते डिपेंड करेल कोणाच्या याच्यावरती, सॉलिड आणि लिक्विड यांच्यामध्ये कोणता अँगल आणि कशा पद्धतीचा अँगल तयार होतो आहे, किंवा त्यांच्यामध्ये ऍडेसिव्ह फोर्स जास्त आहे की कोहेसिव्ह फोर्स जास्त आहे, या बेसिसवर हा लिक्विड ड्रॉप काय होईल, स्प्रेड होईल किंवा स्पेरिकल ड्रॉप घेईल किंवा इतर घेईल. तर तेच आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं आहे. तर म्हणून आपण कन्सिडर केलं की एक लिक्विड ड्रॉप आहे, तो मी सॉलिड सरफेस वरती काय केलेला आहे, पाडलेला आहे. तर हा कन्सिडर करा की हा जो पोर्शन आहे हा पोर्शन कोणता आहे, तुमचा सॉलिड सरफेसचा. आणि याच्यावरती मी काय केलेला आहे, एक लिक्विड ड्रॉप फॉल केलेला आहे. आणि जेव्हा मी लिक्विड ड्रॉप फॉल करतो तर ऑब्वियस आहे की तो लिक्विड काय करेल, सरफेस टेन्शन प्रोड्यूस करेल. तर मग या लिक्विड ड्रॉप मुळे काय तयार झालेलं आहे, सरफेस टेन्शन. आता हा सरफेस टेन्शन जो आहे तो वेगवेगळ्या स्टेट ऑफ पोझिशन साठी किंवा स्टेट ऑफ मॉलिक्युल साठी वेगवेगळा असेल. जसं कन्सिडर करा की मी इथं कन्सिडर केलं की हा जो T1 आहे, हा T1 काय आहे, फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन ऍट लिक्विड सॉलिड इंटरफेस. म्हणजे हा झाला तुमचा सॉलिड, हा पोर्शन कोणता असेल तुमचा सॉलिडचा, आणि हा काय असेल लिक्विड. म्हणजेच याचा अर्थ काय की हा जो फोर्स आहे कोणाचा, फ्रॉम द सरफेस टेन्शन, हा कोणाच्या मध्ये तयार झालेला आहे, लिक्विड अँड सॉलिड. दुसरा कन्सिडर केलेला आहे मी T2, हा सुद्धा एक फोर्स आहे आणि हा फोर्स कोणाच्या मध्ये आहे, सॉलिड आहे इकडे, आणि इकडे वर तुम्हाला फक्त एअर दिसून राहिलेला आहे. म्हणून हा फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन ऍट कोणत्या याच्यामध्ये, सॉलिड अँड एअर इंटरफेस. आणि तिसरा आहे T3, हा T3 जो आहे, हा जो इंटरफेस आहे हा कोणाच्या मध्ये तयार होऊन राहिलेला आहे, तुमचं लिक्विड अँड एअर. कोणाच्या मध्ये, लिक्विड अँड एअर. तर अशा पद्धतीने आपल्याला तीन इंटरफेस मिळालेले आहे. आणि हे तिन्ही इंटरफेस मध्ये असणारे जे फोर्सेस आहेत तो फोर्सेस कशामुळे मिळालेला आहे, ड्यू टू द सरफेस टेन्शन. तर या केसमध्ये आपल्याला माहिती आहे की इथं हे जे तुम्हाला फोर्सेस दिसून राहिलेले आहे हे सगळे टँजेन्शियल फोर्स आहे. तर याच्यानुसार आपल्याला असं दिसून राहिलेलं आहे की हा जो T3 आहे, हा T3 हा कोणत्याही पोर्शनला बॅलन्स होत नाही आहे. म्हणून या T3 चे कंपोनंट पडतील. तर एक कंपोनंट असेल अलॉंग द एक्स एक्सिस, त्याला आपण लिहिलं अलॉंग द एक्स एक्सिस T3 cos θ, आणि दुसरा कंपोनंट असेल अलॉंग द वाय एक्सिस. कोणता एक्सिस, वाय एक्सिस. तर T3 cos θ आणि T3 sin θ मिळालं. आता आपण बघू की हे फोर्सेस, तर आपल्याला माहिती आहे की फोर्सेस काय करतात, एकामेकाला बॅलन्स करतात. आणि जेव्हा तो बॅलन्स झालं त्या पद्धतीनं तो लिक्विड काय करेल, एक शेप क्रिएट करेल. तर बघा या केसमध्ये आपल्याला दिसून राहिलेलं आहे की T3 cos θ हा जो आहे T3 cos θ आणि T1 या दोघांचे डायरेक्शन एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला कोणता कंपोनंट आहे, T2. T2 म्हणजे काय, हा फोर्स आहे आणि हे सुद्धा फोर्सेस आहेत. तर हे दोघेही इथले दोन आणि इकडला एक हे एकामेकाला काय करतील, बॅलन्स करतील. म्हणून लिहिलं आपण फॉर इक्विलिब्रियम कंडिशन. फॉर इक्विलिब्रियम कंडिशन काय होत आहे की T2 या बाजूचा फोर्स कोणाला बॅलन्स करून राहिलेला आहे, T1 प्लस T3 cos θ. मग याला मी थोडंसं ऍडजस्ट करतोय. तर T2 मायनस T1 इज इक्वल टू T3 cos θ, आणि आपल्याला मिळेल cos θ इज इक्वल टू T2 मायनस T1 अपॉन T3.
तर आपल्याजवळ एक इक्वेशन मिळालं. या इक्वेशन वरनं आपण डिसाइड करू शकतो की कोणता लिक्विड कोणत्या पद्धतीचा काय करेल, अँगल क्रिएट करेल. आता या केसमध्ये cos θ = T2 - T1 T3, तर याच्यावरून आपण केसेस कन्सिडर करू शकतो. तर कन्सिडर करू त्यासाठी आपण घेतलं केस नंबर फर्स्ट. आता केस नंबर फर्स्ट काय सांगतो, जर का T2 हा मोठा आहे, दिसतंय T2 इज ग्रेटर दॅन T1. जर का T2 हा ग्रेटर दॅन T1 आहे तर मोठा असल्यामुळे इथं मला कोणती व्हॅल्यू मिळेल, पॉझिटिव्ह व्हॅल्यू मिळेल. हा मोठा आहे, हा लहान आहे, तर पॉझिटिव्ह व्हॅल्यू मिळाली. पुन्हा इथं काय होत आहे की T2 - T1 इज स्मॉलर दॅन T3 आणि हा सुद्धा काय असेल, T3 पेक्षा लहान असेल हा वाला व्हॅल्यू आणि हा मोठा असेल. हे सुद्धा पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे, बट काय आहे, लार्ज आहे. आणि जर का लार्ज आहे तर मोठी व्हॅल्यू डिवायडेड बाय स्मॉल व्हॅल्यू डिवायडेड बाय लार्ज व्हॅल्यू, तर आपल्याला एक व्हॅल्यू मिळेल विच इज लेस दॅन 1. आणि जेव्हा मी बघतोय cos θ चा व्हॅल्यू, तर तुम्हाला cos θ चा व्हॅल्यू ज्या मिळतील तर ते काय मिळेल, तुम्हाला पॉझिटिव्ह व्हॅल्यू. तर तुम्हाला बघावं लागेल की cos θ जेव्हा तुम्ही अँगल चेक कराल तर जेव्हा व्हॅल्यू लेस दॅन 1 असतील तर तुम्हाला cos θ व्हॅल्यू हा तुम्हाला काय मिळेल, पॉझिटिव्ह मिळेल. आणि जेव्हा cos θ पॉझिटिव्ह आहे तर आपल्याला जो अँगल मिळेल कोणाच्या मध्ये, या सॉलिड सरफेस आणि लिक्विड सरफेस यांच्यामध्ये जो अँगल क्रिएट होईल तो अँगल काय असेल, ॲक्यूट असेल. म्हणजेच आपल्याला एक जो सरफेस मिळेल किंवा अँगलला कॉन्टॅक्ट मिळेल कोणाच्या मध्ये, इन बिटवीन द सॉलिड अँड लिक्विड, इट इज ॲक्यूट अँगल. दुसरी कंडिशन घेऊ की जर का काय असेल की T1 इज, दुसऱ्या कंडिशन मध्ये घेऊ आपण की T1 किंवा T2 इज स्मॉलर दॅन T1. याच पद्धतीने घेऊ आपण T2 इज स्मॉलर दॅन T1 अँड T2 - T1, T2 स्मॉलर आहे तर मायनस व्हॅल्यू येईल, पुन्हा T3. तर या केसमध्ये काय होईल की जेव्हा तुम्ही व्हॅल्यू बघाल तर इथे येईल तुमचा निगेटिव्ह व्हॅल्यू. पुन्हा हा व्हॅल्यू काय असेल, पॉझिटिव्ह असेल बट लार्ज असेल. आणि जेव्हा तुम्ही बघाल तर व्हॅल्यू मिळेल किती लेस दॅन 1, परंतु हे व्हॅल्यू काय असेल तुमची निगेटिव्ह असल्यामुळे निगेटिव्ह मिळेल. तर जेव्हा तुम्हाला cos θ निगेटिव्ह व्हॅल्यू देतो तर cos θ, तर आपल्याला माहिती आहे की cos θ तुम्हाला कोणती व्हॅल्यू देतोय, cos θ इज निगेटिव्ह. आणि जर का cos θ निगेटिव्ह आहे तर θ इज ॲब्ट्यूस. तर तुम्ही बघा cos π = -1 आपण लिहितो, cos π = -1. म्हणजेच हा जो अँगल बनेल यांच्या मधातला ड्रॉपचा अँगल अशा पद्धतीने बनेल. म्हणजेच हा जो अँगल असेल हा काय असेल, तुमचा ॲब्ट्यूस अँगल. हे झाली सेकंड केस. थर्ड केस बघू की एखाद्या वेळेला T2 - T1 हा कोणाच्या इक्वल आहे, T3 च्या इक्वल आहे. बघा नेक्स्ट कंडिशन घेऊ आपण. इथे मी थर्ड कंडिशन घेतोय की जर का T2 - T1 = T3 आहे तर काय होईल की cos θ = T3/T3, दोन्ही सारखे असल्यामुळे तुम्हाला काय मिळालं, 1 मिळालं. आणि 1 कोणत्यासाठी मिळतो तुम्हाला, जेव्हा θ = 0 असेल, तर cos 0 = 1. म्हणजेच अशा वेळेला जो लिक्विड सॉलिड सरफेस वरती बसेल तो टोटली काय होईल, याच्यावरती स्प्रेड होईल. काय होईल, स्प्रेड होईल. तर हे आपल्याला 3 कंडिशन मिळाल्या की जर का ह्या व्हॅल्यूज म्हणजे यांच्या मधातला जो फोर्स आहे हा वेगवेगळ्या पद्धतीने बिहेव करेल तर त्या पद्धतीने आपल्याला वेगवेगळे अँगल्स मिळतील. तर बघा आपल्याला माहिती आहे की θ ॲक्यूट असेल तर cos θ पॉझिटिव्ह असेल तर θ ॲक्यूट राहतो. cos θ निगेटिव्ह असेल तर θ ॲब्ट्यूस राहतो. बघा cos π = -1 मिळालं तुम्हाला. T2 - T1 हे दोन्ही इक्वल असतील तर तुम्हाला 1 मिळेल. आणि cos θ = 1 केव्हा मिळतो, जेव्हा cos 0 = 1 असेल तेव्हा, म्हणजेच लिक्विड स्प्रेड होईल. तर अशा 3 प्रॉपर्टीज आपल्याला मिळालेल्या आहेत. आणि याच्यावरून आपल्याला काय डिसाइड झालं, शेप ऑफ लिक्विड ड्रॉप ऑन अ सॉलिड सरफेस. तर हे झालेलं आहे तुमच्या याच्याबद्दल. तर आपण आता बघू
इफेक्ट ऑफ इम्प्युरिटीज. तर इफेक्ट ऑफ इम्प्युरिटीज काय होतं आणि तो इफेक्ट कशा पद्धतीने आपल्याला दिसेल ते आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. तर बघा की ज्या वेळेला मी इम्प्युरिटी म्हणजेच काय, पहिल्यांदा इम्प्युरिटी बघून घेऊ. इम्प्युरिटी म्हणजेच काय की एखादं जे प्युअर लिक्विड आहे त्या प्युअर लिक्विड मध्ये जर का मी दुसरं कोणतंही मटेरियल ऍड करत असेल, जसं मी प्युअर वॉटर घेतलं आणि त्याच्यामध्ये मी दगड टाकतो आहे किंवा दुसरं कोणतं तरी रेती टाकतोय किंवा दुसरं मटेरियल टाकतोय, तर काय झालं, प्युअर जे होतं त्याच्यामध्ये मी दुसरं काहीतरी टाकलं, ते म्हणजेच काय इम्प्युरिटी असेल. तर इफेक्ट ऑफ इम्प्युरिटीज आपण बघून घेऊ. तर इफेक्ट ऑफ इम्प्युरिटीज मध्ये कन्सिडर करा की जर का मी इम्प्युरिटीज आता वेगवेगळ्या प्रकारचे राहू शकतील. तर पहिलं घेऊ आपण की जर का एखादी इम्प्युरिटी हे काय असेल, स्प्रँगली सॉल्युबल असेल. स्प्रँगली सॉल्युबल. आता स्प्रँगली म्हणजेच काय की जर का मी त्या लिक्विड मध्ये एखादं मटेरियल टाकलं आणि तो लगेच काय होऊन राहिलेला आहे, विरघळत आहे, तर त्याला म्हणू आपण स्प्रँगली सॉल्युबल. तर अशा वेळेला जसं मी कोणतं एक्झाम्पल घेऊ शकतो, डिटर्जंट मी जेव्हा लिक्विड मध्ये टाकतो तर तो स्प्रँगली काय होतो, सॉल्युबल होतो. आणि जेव्हा तो टाकल्यानंतर तो जो लिक्विड असेल त्याचा जो सरफेस टेन्शन असेल तो सरफेस टेन्शन काय होत जातोय, सरफेस टेन्शन बिकम डिक्रीज. म्हणून तुम्ही बघा, जर का मला कपडे साफ करायचे असतील तर आपण पाण्यामध्ये काय टाकतोय, डिटर्जंट टाकतो. डिटर्जंट काय करेल की त्याचं वॉटरचं सरफेस टेन्शन डिक्रीज करेल आणि सरफेस टेन्शन डिक्रीज केल्यामुळं काय होईल की तो जो लिक्विड आहे तो लिक्विड त्या कपड्याच्या धाग्यात रेषामध्ये आतमध्ये जाईल आणि तिथं असणारा जो मड आहे किंवा डस्ट आहे किंवा स्टेन्स असतील ते सगळं काय करेल, तो बाहेर काढेल. तर हे झालं स्प्रँगली सॉल्युबल. किंवा तुम्ही अल्कोहोल कन्सिडर करा, अल्कोहोल तुम्ही टाकला लगेच तो मिसळतो. दुसरं आहे तुमचं की जस्ट सॉल्युबल मटेरियल जर का मी टाकलं तर सॉल्युबल मटेरियल किंवा सबस्टेन्सेस मी टाकतोय, जसं NaCl आपल्याला माहिती आहे मीठ. तर NaCl जर का मी पाण्यामध्ये टाकतोय तर तो काय होतोय, हळूहळू विरघळतो. तर विरघळल्यानंतर काय होईल की जे मटेरियल हळूहळू विरघळतात ते काय करतात, त्या पाण्याचा सरफेस टेन्शन इन्क्रीज करतात. तर असे मटेरियल त्याचे काय इन्क्रीज करेल, सरफेस टेन्शन इन्क्रीज. तर लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की जे सॉल्युबल मटेरियल्स असतील हळूहळू सॉल्युबल होत आहेत, विरघळत आहेत, ते सरफेस टेन्शन इन्क्रीज करतात. जे सडनली सॉल्युबल होत आहेत जसं डिटर्जंट आहे तो काय करतोय, सरफेस टेन्शन डिक्रीज करतो. तिसरं आपण बघू की जर का मी काय केलं की एखाद्या लिक्विड मध्ये, जसं आता मी वॉटर घेतला आणि पाणी घेतलं आणि त्या पाण्यामध्ये मी काय केलं, दगड मिक्स केले. जसं इथं मी लिक्विड घेतो आहे आणि या लिक्विड मध्ये इथं एवढं लिक्विड आहे आणि इथं काय केलं, मी दगड मिक्स केलं. आता दगड मिक्स केला म्हणजे काय झाला, हा सुद्धा सॉलिड पार्ट आहे. तर काय होईल की जेव्हा सॉलिड पार्ट नव्हता तर त्यावेळेला त्याचं सरफेस टेन्शन वेगळं असेल आणि इथं मी सॉलिड पार्ट ऍड केल्यामुळं त्यांच्यामध्ये असणारा कोणता, ऍडेसिव्ह फोर्स कोणाच्या मध्ये लागतो, सॉलिड अँड लिक्विडच्या मध्ये. तर आता काय झालं की मी इथं इम्प्युरिटी कोणती ऍड केली, दगड ऍड केले म्हणजे सॉलिड पार्ट ऍड केला. तर काय झालं, ऍडेसिव्ह फोर्स इन्क्रीज होईल, वाढेल आणि अशा वेळेला सुद्धा सरफेस टेन्शन हा काय होतो आहे, डिक्रीज होतो आहे. सरफेस टेन्शन डिक्रीज होतो. तर जेव्हा केव्हा तुम्ही ऍडेसिव्ह फोर्स इन्क्रीज कराल तर त्यावेळेला त्याचा कोहेसिव्ह फोर्स डिक्रीज होईल आणि कोणता, कोहेसिव्ह फोर्स डिक्रीज होईल, कोहेसिव्ह फोर्स विल डिक्रीज आणि ऍडेसिव्ह फोर्स इन्क्रीज आणि अशा पद्धतीनं इन्क्रीज आणि अशामुळं काय होईल, सरफेस टेन्शन तुमचं डिक्रीज होईल. किंवा जेव्हा तुम्ही दगड किंवा एखादं इनसॉल्युबल मटेरियल, हे सॉलिड म्हणजे काय, इनसॉल्युबल मटेरियल जेव्हा आपण ऍड करतो तेव्हा हे होतं. दुसरं की जर का मी मर्क्युरी कन्सिडर करा, तुम्हाला माहिती आहे की मर्क्युरी हातावरती घेतलं की तो स्पेरिकल ड्रॉप करतो, निर्माण करतो. पण मी काय केलं की त्याला मी या हातातून दुसऱ्या हातात, तिसऱ्याच्या हातात, चौथ्याच्या हातात सरफेस वरती टाकलं तर जिथं जिथे मी टाकेल तर कुठं ना कुठं
डस्ट पार्टिकल्स बाकीचे पार्टिकल्स असतील तर ते पार्टिकल्स त्याच्यामध्ये काय होत जातील, मिसळत जातील आणि मिसळत गेल्यामुळे काय होईल की सुरुवातीला तो पूर्ण स्पेरिकल ड्रॉप बनवायचा, तर ड्यू टू द इम्प्युरिटी तो काय करणार नाही, टोटली सरफेस स्पेरिकल सरफेस बनवणार नाही. तर हे सुद्धा काय होत आहे की इम्प्युरिटीमुळे त्याच्या सरफेस टेन्शन मध्ये काय आलं, फरक आलं आणि हे कशामुळे झालं, ड्यू टू द इम्प्युरिटीज. तर हे झालं तुमचं कशाबद्दल, इफेक्ट ऑफ इम्प्युरिटीज कुणावरती, ऑन सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड. तर स्ट्रँगली सॉल्युबल मध्ये सरफेस टेन्शन डिक्रीज होतो, सॉल्युबल असेल फक्त सॉल्युबल असेल तर त्याच्यामध्ये इन्क्रीज होईल आणि ज्या वेळेला मी इनसॉल्युबल मटेरियल टाकतो आहे तर ऍडेसिव्ह फोर्स वाढतो, कोहेसिव्ह फोर्स कमी होतो आणि त्याच्यामुळे त्याचा सरफेस टेन्शन काय होत जाईल, डिक्रीज होत जाईल. नेक्स्ट आहे तुमचं इफेक्ट ऑफ टेम्परेचर. आता टेम्परेचर मुळे सरफेस टेन्शनवर काय फरक पडतो, तर तुम्ही बघा की जेव्हा केव्हाही तुम्हाला एखाद्या वेळेला कपड्यावरती डाग पडलं असेल आणि आपण साध्या पाण्याने धुतो म्हटलं तर साधा पाणी काय करत नाही, तेवढे त्याच्यावरचे जे स्टेन्स आहेत किंवा डाग असतील ते काढत नाही. परत तेच कपडे जर का तुम्ही काय केलं, हॉट वॉटरमध्ये, हॉट वॉटर मध्येच काय झालं की टेम्परेचर जास्त झालं, त्या हॉट वॉटरमध्ये जर का तुम्ही काय कराल, ते कपडे टाकाल तर ते कपड्यामध्ये असणारा जो मड असेल किंवा स्टेन असतील ते पूर्णपणे निघून जातील. तर हे कशामुळे होत आहे की टेम्परेचर वाढवल्यामुळं काय होते की त्याचा जो सरफेस टेन्शन आहे तो सरफेस टेन्शन डिक्रीज होऊन जातोय आणि सरफेस टेन्शन डिक्रीज झालं की तो जो लिक्विड आहे किंवा वॉटर आहे तो धाग्याच्या प्रत्येक ठिकाणी जातो आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन तो काय करतो आहे, तिथलं जे मड आहे किंवा डाग आहे तो बाहेर काढतो. तर अशा पद्धतीनं पुन्हा मी याच्याबद्दल सांगतोय तुम्हाला की जे डिटर्जंट जेव्हा घेतो आपण तर त्यावेळेला काय होईल, तर बघा की जेव्हा आपण, हे झालं टेम्परेचर बद्दल की टेम्परेचर वाढवलं तर सरफेस टेन्शन डिक्रीज होईल आणि सरफेस टेन्शन डिक्रीज झाल्यामुळं ज्या बाकीच्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला करता येईल ते करू शकतो आपण. तर बघा मी डिटर्जंट बद्दल सांगतोय, तर आपण कन्सिडर करू की जेव्हा नॉर्मल वॉटर असेल, नॉर्मल वॉटर जेव्हा असेल त्याचं सरफेस टेन्शन हा मोर असेल कोणापेक्षा, ऍज कम्पेअर टू हॉट वॉटर अँड डिटर्जंट वॉटर. तर आपण याला थोडंसं एक्सप्लेन करू. तर तुम्ही बघा, आपण शर्ट घातला तर काय होत आहे की थोड्या वेळानंतर तो भरतो. का बरं, कारण की आपल्याला माहिती आहे की आपल्या शरीरामधनं घाम निघतो. घाम निघत असताना त्याच्यामध्ये खूप काही ऍसिड राहील, NaCl राहील, पुन्हा वॉटर राहील आणि ते काय होतात की आपल्या कपड्यावरती जमा होतात. तर तुम्हाला माहिती आहे ऑइल आहे, डस्ट आहे, याचं सरफेस टेन्शन जास्त असतो. तर एखाद्या फॅब्रिकवरती हे जेव्हा जमा होईल तर जमा झाल्यानंतर तो काय होईल, या फॅब्रिकवरती अशा पद्धतीने स्टेन जमा झाला, याचा सरफेस टेन्शन काय असेल, सरफेस टेन्शन मोर असेल. मग जेव्हा मी काय करतोय, एक तर हॉट वॉटर घेईल किंवा डिटर्जंट घेईल तर यांचा सरफेस टेन्शन काय असतो, डिक्रीज असतो, कमी असतो आणि त्याच्यामुळं तो काय करेल की हा जो स्टेन आहे त्या म्हणजे डाग आहे किंवा स्टेन असेल किंवा आपण काय डस्ट पार्टिकल म्हणू तर याचं सरफेस टेन्शन जास्त आहे तर हा काय करेल, एक स्पेरिकल शेप घेईल अशा पद्धतीने. मग दुसरा जेव्हा मी डिटर्जंट टाकेल किंवा हॉट वॉटर घेईल तर तो डिटर्जंटचं सरफेस टेन्शन डिक्रीज असल्यामुळं, कमी असल्यामुळं तो याच्यावरती काय करेल, एक एनव्हलप तयार करेल अशा पद्धतीने गोल गोल. आणि गोल गोल केल्यामुळं काय झालं की हा पूर्णपणे चारही बाजूनी इन ऑल डायरेक्शन पसरेल आणि ऑल डायरेक्शन पासून पसरल्यामुळं काय होईल मग की इथला जो डस्ट आहे हा डस्ट त्या कपड्यापासून किंवा फॅब्रिक पासून दूर होईल आणि ड्यू टू द वॉटर किंवा वॉटरच्या प्रेशरमुळं किंवा वॉटर आपण काय केलं, इकडे वॉटरमध्ये कपडा आपण काय केलं, हलवलं किंवा घुसळलं तर त्याच्यामुळं काय होईल, तो जो स्टेन आहे तो स्टेन बाहेर निघून जाईल. तर सिंपल आहे की सरफेस टेन्शन जो असेल, ज्याचा सरफेस टेन्शन जास्त तो एक स्पेरिकल शेप करेल आणि ज्याचा सरफेस टेन्शन कमी असेल तो पुन्हा त्याच्यावरती काय करेल, पुन्हा एक स्पेरिकल सरफेस करेल आणि तो काय करेल, मग त्या फॅब्रिक मधनं त्या स्टेनला बाहेर काढून घेईल. तर अशा पद्धतीनं आपण कपडे धुते वेळेला
त्याचा वापर करतो आणि जे काही डस्ट असेल किंवा मड असेल किंवा स्टेन्स असतील ते बाहेर काढतो. तर हे झालं तुमच्या याच्याबद्दल. बाकी समक्ष शेप वरती कोणत्या पद्धतीचा प्रेशर लागेल, कोणत्या शेप वरती कोणता प्रेशर जास्त असेल हे नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघून घेऊ.